हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत हराभरा कबाबची रेसिपी. हराभरा कबाब हे टेस्टला खूप छान लागतात आणि हेल्दी तर आहेतच. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात. तर चला बघूया. मी इथे थोडंसं पाणी उकळत ठेवलं होतं कढईत आणि त्याचसोबत मी इथे वाटाणा आणि पालक ब्लांच करून घेणार आहे 3 मिनिटासाठी. त्यानंतर मी हे थंड पाण्यात टाकणार आहे. थंड पाण्यात टाकण्याचं कारण असं की मला पालकचा कलर ग्रीनच हवा आहे. असं केल्याने आपला पालकचा कलर डार्क ब्लॅक वगैरे असा होत नाही. त्यासाठी हे आपण बर्फाच्या पाण्यात टाकलं आहे. त्यानंतर एका मिक्सी जारमध्ये मी इथं तो ब्लांच केलेला पालक, वाटाणा, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची असं सर्व मिश्रण एकत्रित करून अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. त्याचसोबत मी इथे उकडलेले साधारण मीडियम 2 बटाटे आणि 100 ग्राम जवळपास पनीर मी इथे ॲड केलेलं आहे आणि त्याचसोबत 2 चमचे इथं मी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि बेसिक मसाले जसं की लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर आणि मीठ इथे टाकलेलं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि हवे त्या आकारात तुम्ही इथे कबाब बनवू शकता. तर मी अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये मी इथे कबाब बनवलेले आहेत आणि मी गार्निशिंगसाठी इथे अर्धा तुकडा काजूचा लावणार आहे. ते तुम्ही स्किप पण करू शकता. तर तुम्ही कबाब डीप फ्राय, शॅलो फ्राय किंवा एअर फ्राय पण करू शकता. मी इथे एअर फ्राय करणार आहे. तर मी आधी खाली थोडं तेल स्प्रे करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी असे एक एक कबाब ठेवलेले आहेत एअर फ्रायरमध्ये. सगळे कबाब ठेवून झाल्यानंतर पण मी थोडंसं ऑइल स्प्रे करणार आहे आणि 180 डिग्रीवर 10 मिनिट ठेवणार आहे. 10 मिनिट झाल्यानंतर परत एकदा चेक करून अजून मी 5 मिनिटासाठी ठेवले होते. तर हे वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत. तर नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग.